नमस्कार, विशिताच मेजवानीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत मस्त अशी काळ्या वाटाण्याची सुक्की हुसळ कशी बनवायची याची रेसिपी शेअर करणार आहेत। आपण सध्या टिफिन सिरीज बघत आहोत, तर हा आपला चौथा हप्ता आहे। चौथ्या दिवशी आपण आज मस्त अशी वाटाण्याची उसळ बनवणार आहोत। त्याच भाज्या खाऊन बऱ्याचदा कंटाळा येत असतो, तर तुम्ही कडधान्यही ट्राय केले पाहिजे। ही भाजी खायला खूप टेस्टी लागते आणि अगदी कमी वेळेत टेस्टी अशी भाजी तयार होते आणि दरवेळेसच्या भाज्यांपेक्षा थोडी वेगळी असली म्हणजे मुलंही आवडीने खातात त्या आणि आपल्याला टिफिनला देण्यासाठी एक भाजीही तयार होते आणि एक दिवसाचाही प्रश्न सुटतो आणि अगदी कमी वेळेत होते। त्यामुळे तुम्ही ही भाजी घाईच्या वेळेतही बनवू शकता, जास्त टाईमही लागत नाही। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी काळा वाटाणा घेतलेला आहे। काळा वाटाणा आपल्याला रात्रीच भिजत ठेवायचा आहे। सकाळी जर तुम्हाला टिफिनला द्यायची असेल भाजी, तर तुम्ही हा वाटाणा रात्रीच स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्या आणि मस्त असा पाण्यामध्ये भिजत ठेवा। पाणी हे थोडं जास्तच ठेवा। त्यानंतर सकाळी उठल्यावर बघा आपला वाटाणा हा व्यवस्थित असा भिजलेला आहे। हा वाटाणा शिजायला थोडा टाइम हा जास्त लागतो। बघा अजूनही भिजला आहे, तरीही तो खूप कडक आहे। त्यामुळे आता आपल्याला कुकरला 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। बऱ्याचदा 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये आपली भाजी ही शिजत असते, परंतु हा वाटाणा आपल्याला 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये शिजवून घ्यायचा आहे। यामध्ये आपण थोडंसं मीठही घालणार आहे, जेणेकरून वाटाण्याला मीठ लागलं जाईल आणि वाटाणा खायला चवदार लागेल। आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि कुकरला आपण बॉईल करून घेऊ। तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊ। यासाठी आपल्याला 2 मोठी कांदी घ्यायची आहे, 1 मोठा टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण आणि आलं घेतलेला आहे। टोमॅटो हा आपल्याला 1 मोठाच टोमॅटो वापरायचा आहे आणि लाल रंगाचा वापरायचा आहे, जेणेकरून आपली उसळ खायलाही खूप टेस्टी लागेल। बघा आपला कुकरही झालेला आहे। आपला वाटाणा हा शिजला आहे का नाही आपण परत एकदा चेक करू। अगदी मऊ असा वाटाणा शिजला पाहिजे, तरच तो खायला छान लागतो। बघा आपला वाटाणा हा अगदी मऊसर शिजलेला आहे। जर तुमचा वाटाणा कच्चाच राहत असेल, तर तुम्ही यामध्ये थोडासा सोडा घालू शकता आणि वाटाणा हा बॉईल करून घेऊ शकता। आता आपण भाजीला फोडणी करून घेऊ। त्यासाठी मी कढईमध्ये 4 चमचे तेल घातला आहे। जिरे, मोहरी, कढीपत्ता याची आपण फोडणी करून घेऊ। लगेचच आपण यामध्ये कांदा घालून घेऊ। कांदा हा आपल्याला जास्त बारीक चिरायची गरज नाही। कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचा आहे। कांदा लवकर परतावा म्हणून यासाठी मी थोडंसं मीठ घालत आहे। अगदी 2-3 मिनिटात आपला कांदा हा परतला जातो। आता लगेचच आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊ। आपला कांदा हा मऊसर झालेला आहे। त्याआधी आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट घालणार आहोत। आलं लसूण पेस्ट 1 मिनिट कांद्यामध्ये व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे। पेस्ट घातली का वेगळाच स्वाद असा आपल्या भाजीला येतो। आणि लगेचच आपण टोमॅटो घालून घेऊ। या ठिकाणी आपल्याला थोडा जास्तच पिकलेला टोमॅटो वापरायचा आहे। टोमॅटो ही मऊ होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे। आता आपण यामध्ये बेसिक मसाले घालून घेऊ। या ठिकाणी धना जिरा पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि गरम मसाला घातलेला आहे। गरम मसाला तुम्ही कोणताही वापरू शकता। या ठिकाणी मी चिकनचा मसाला वापरलेला आहे आणि तुमच्याकडे नसला स्किप केला तरीही चालेल। भाजी ही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर लगेचच आता आपण यामध्ये वाटाणा घालून घेणार आहोत। वाटाण्याचं थोडंसं पाणी मी यामध्ये राहू दिलेलं आहे, जेणेकरून त्या पाण्यामध्ये वाटाणा हा शिजला जाईल आणि सर्व पदार्थ हे एकजीव होतील आणि मस्त अशी भाजीला चव येईल। त्यामुळे आपल्याला वाटाण्याचं थोडंसं पाणी राहू द्यायचं आहे।
जेणेकरून आपला कांदा, टोमॅटो, मिरची, मसाले हे एकजीव होतील आणि वाटाण्याला व्यवस्थित लागल्या जातील आणि भाजी खायला टेस्टी होईल. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. लक्षात ठेवा, आपण बॉईल करतानाही मीठ घातलं होतं, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला अगदी थोडंसंच मीठ घालायचं आहे. आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून देऊ. 5 ते 7 मिनिटं मस्त अशी भाजी आपण शिजवून घेऊ. वाटाणा आपला शिजलेलाच आहे, फक्त आपल्याला त्यातलं पाणी आटेपर्यंत भाजी ही शिजवून घ्यायची आहे. बघा, आपली भाजी ही तयार झालेली आहे. अगदी कमी वेळेत टेस्टी अशी भाजी तयार होते. शिवाय कडधान्य खायलाही टेस्टी असतात, तसेच ते पौष्टिकही असतात. या निमित्ताने आपल्या आठवड्यातून 1-2दा कडधान्य केली तर तेही आपले खाल्ले जातात. मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घातली आहे आणि भाजी आपण आता मिक्स करून घेऊ. आपली भाजी ही तयार झालेली आहे. अगदी सोपी रेसिपी आहे, जास्त वेळही लागत नाही. घाईच्या वेळेतही तुम्ही ही भाजी बनवू शकता आणि तुमचा 1 दिवसाचा टिफिनचा प्रश्न सोडवू शकता. तसेच खाणाऱ्यांनाही ही भाजी नक्कीच आवडेल. पौष्टिकही आहे आणि थोडीशी वेगळी म्हटलं तर सर्वजण ही भाजी आवडीने खातील. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्हाला जर नवनवीन रेसिपीज बघायच्या असेल, तसेच टिफिन सिरीज मी चालू केलेली आहे, ती जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनही क्लिक करा. तसेच रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.